आज आपण हिरव्या वाटणातलं चिकन कसं करायचं ते बघणार आहोत। तर चिकनची नेहमी तीच ती ग्रेव्ही खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच असं हिरवं वाटणातलं चिकन एकदा करून बघा। करायला अतिशय सोपं आहे आणि कधीतरी काहीतरी चिकनचा वेगळा पदार्थ खायचा असेल तर नक्कीच हे हिरव्या वाटणातलं चिकन करून बघा। आणि हिरव्या वाटणातलं चिकन म्हटलं ना की ते प्रॉपर हिरव्या रंगाचंच असायला हवं। यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता चिकनची रेसिपी म्हटली की सगळ्यात अगोदर आलं ते म्हणजे मॅरिनेशन। तर पटकन आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊयात। तर त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यात घालूयात पाव चमचा हळद, सोबतच यात चवीप्रमाणे मीठ म्हणजे 1 चमचा मीठ मी इथे घालते आहे। आणि यात मी दह्याचा वापर करणार आहे। तर 2 चमचे दही पुरेसं होतं। जर दही नसेल घरात अर्धा लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल, पण मॅरिनेशन करणं खूप गरजेचं आहे। कारण चिकन छान मॅरिनेट झालं ना की ते असं शिजल्यावर रबरासारखं लागत नाही, छान आतून सॉफ्ट ज्युसी असं ते होतं आणि शिवाय ते लवकर शिजतंही। त्यामुळे मॅरिनेशन करणं हे अगदी गरजेचं आहे। आणि कमीत कमी अर्धा तास तरी हे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन राहू द्यायचं आहे। अर्धा तास तरी त्याला छान असं मॅरिनेट होऊन द्यायचं, ज्यामुळे आपण जोही चिकन मसाला करतो किंवा चिकन ग्रेव्ही आपण करणार आहोत तर त्याला अगदी छान अशी चव येते। तर आता चिकनला शक्यतो हातानेच सगळे जे आपण साहित्य आहे ते हातानेच नीट लावून घ्यायचं आहे। आता हे आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवून देणार आहोत। तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही अजून थोडा जास्त वेळ म्हणजे तासभर ठेवलं तरी देखील चालेल। आता इथे आपण 2 प्रकारचे वाटण करणार आहोत। सगळ्यात अगोदर तर हिरवं वाटण। आता असं नाही आहे की हिरवं वाटणाचे पदार्थ एकत्र वाटून हिरवं वाटण तयार होईल, तर त्यातही खूप साऱ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। आणि जो आपला मसाल्याचा बेस आहे म्हणजे कांदा आणि खोबरं या दोन्हींचं आपण वेगळं वाटण करून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण पालक इथे घेतलेला आहे। तर पालकला आपण ब्लांच करून घेणार आहोत। पालक असाच वापरायचा नाही आणि पालक घातल्याने ना हिरवा रंग छान येतो, असा रेडिश कलर येत नाही हिरव्या ग्रेव्हीला, प्रॉपर हिरवा रंग येतो। कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे। पुदिना आपल्याला वाटणात घालायचा नाही आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे कळतीलच का ते म्हणून। हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखटाच्या, एक 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता। लसणाच्या पाकळ्या आणि आलं, आणि या सगळ्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कांदा आणि खोबरं घेतलेले आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे पातळ उभे चिरलेत। 4 चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आणि कांदा आणि खोबरं आपल्याला न भाजताच याची अशीच पेस्ट करून घ्यायची, ती अजिबात आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं नाही आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण जे हिरव्या वाटणातला पालक आहे तो ब्लांच करून घेणार आहोत। पालक ब्लांच केल्याने काय होतं ना, पालकाचा हिरवा रंग छान टिकून राहतो। तर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी छान तापलं की यात मी आता अगदी चिमूटभर, पाव चमच्यालाही कमी साखर घालणार आहे आणि अगदी चिमूटभर इथे मी खाण्याचा सोडा घालणार आहे। याने काय होतं ना की पालकाचा जो प्रॉपर हिरवा रंग आहे तो आपल्या ग्रेव्हीला येत असतो। पालक घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण घातलं ना की कलर अगदी ग्रीन म्हणजे ग्रीनच येतो। तर आता गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे। यात पालकाची पानं घालून घेऊयात आणि फार काही वेळ नाही लागत, अगदी मिनिटभरच आपण पालकाची पानं गरम पाण्यात ठेवणार आहोत। पालक नक्कीच ब्लांच करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा थोडा कच्चेपणाही निघून जातो आणि हिरवा रंगही त्याचा टिकून राहतो। तर 1 मिनिटभर झालेलं आहे आणि मी एका साध्या बाउलमध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे। पालकाची पानं गरम पाण्यातून काढली ना की लगेच ती साध्या किंवा थंड पाण्यात घालून घ्यायची। तर ते मी साधंच पाणी घेतलेलं आहे आणि ही पालकाची पानं साध्या पाण्यात देखील थोडी मिनिटभर राहू द्यायची, थोडी थंड होऊ द्यायची आणि नंतर मग आपण ती निथळून घेणार आहोत। तर साध्या पाण्यात देखील मी पालकाची पानं घालून घेतलेली आहेत। अशाच प्रकारे पालक अगदी झटपट ब्लांच केला जातो आणि 1 मिनिटभर थोडी पानं थंड झाली की आपण त्याला निथळून घेऊयात। तर आता हिरवं वाटण वाटून घेणार आहोत। तर ब्लांच केलेली पालक, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि आलं हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। यात पुदिना चुकूनही घालायचा नाही। तर आता इथे मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे। आता फायनल स्टेपकडे येऊयात, आपल्या चिकनच्या ग्रेव्हीच्या म्हणजेच मेन स्टेपकडे येऊयात। तर इथे मी 3 पळी तेल घालते, कारण आपण फार असं ग्रेव्ही करणार नाही आहोत, थोडं मसाला आपण करणार आहोत। तेल छान तापलं की यात 1 तमालपत्र घालूयात आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। यात आता कांदा आणि खोबऱ्याची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊयात।
कांदा खोबरं भाजून घ्यायचं नाही आहे, पण आता जी पेस्ट आपण कांदा आणि खोबऱ्याची घातलेली आहे ती आपल्याला छान गडद तांबूस रंगावर परतून घ्यायची आहे. हलक्या नाही, गडद तांबूस रंग याला येऊन द्यायचा आहे. यात थोडंसं मीठ घालते आहे. आपण चिकन मॅरिनेट करताना देखील मीठ वापरलं होतं आणि आता कांद्यात देखील मीठ घालतो आहे. त्यामुळे रेसिपीच्या शेवटी चव घेऊनच मीठ घालायचं आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आपल्याला छान गडद तांबूस रंग येईस्तोवर परतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की अगदीच गडद तांबूस रंगावर केलं तर मग ग्रेव्हीला हलकासा रेडिश रंग येतो किंवा ब्राउनिश रंग येऊ शकतो, तर अजिबात तसं नाही आहे. आपल्याला प्रॉपर गडद रंगावरच कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हे करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान गडद तांबूस रंगावर हे परतलं गेलं आहे, पण तरीसुद्धा आपली ग्रेव्हीला छान हिरवा रंगच येणार आहे, कारण आपण यात पालक घातलेला आहे. आणि म्हणूनच हिरवी ग्रेव्ही जर करत असाल चिकनची तर पालक आवर्जून घालाच. फार काही नाही, अगदी 5-6 पानं ही पालकाची आपल्याला लागत असतात. कांदा आणि खोबरं छान ब्राऊन रंगावर परतून झालेलं आहे. यात आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत. तुम्ही रंग बघू शकता हिरव्या वाटणाचा. आणि आपण जसं जसं हे तेलात परतत जातो ना त्याचा रंग आणखीन गडद होत जातो. आणि हिरवं वाटण घातलं की गॅसची फ्लेम आपण थोडी कमी करायची, म्हणजे लो टू मिडियम फ्लेम आपण गॅसची ठेवणार आहोत, अगदीच हाय फ्लेम करायची नाही आहे. आणि हिरवं वाटण घातल्यानंतरही आपण 1 ते 2 मिनिटभर परतून घेणार आहोत, कारण पालक आपण ब्लांच करून घेतलेला होता, त्यामुळे फार असं काही आपल्याला परतून घ्यायची गरज नाही. हिरवं वाटण जसं जसं परतत जाऊ तसं ते आणखीन छान गडद हिरव्या रंगाचं होत जाईल. तर वाटण छान मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि वाटण छान परतून झालं की आता आपण अगदी थोडी हळद घालणार आहोत, पाव चमचा, कारण आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा हळद वापरली होती. आणि अगदी अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालते. हे 2च साहित्य आपल्याला इथे घालायचे आहेत, बाकी आपल्याला खूप सारे मसाले यात घालायचे नाही आहेत. आणि यात मी आता अगदी चिमूटभर, म्हणजे अगदी 6-7 दाणे साखरेचं असतील एवढी साखर घालते. आता तुम्ही म्हणाल चिकनमध्ये साखर, तर हो, नक्कीच घालून बघा, छान अगदी छान चव येते. तर आता हे जे आपण कोरडे मसाले घातले आहेत म्हणजे 2, ते छान परतून घ्यायचे आहेत. आणि या व्यतिरिक्त आपण यात फार असे गरम मसाले वगैरे घालणार नाही आहोत जास्तीचे. यात आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊयात. यात खूप साऱ्या मसाल्यांचा वापर आपण केलेला नाही आहे, कारण जो आपल्याला प्रॉपर हिरवं चिकन आहे, म्हणजे हिरव्या वाटणातलं चिकन, ज्याचीच प्रॉपर टेस्ट हवी आहे या रेसिपीमध्ये, म्हणून यात फार असे मसाल्यांचा वापर करायचाच नाही आहे. अगदी बेसिक मसाले आहेत, त्यानेच याची चव अगदी छान येते. तर मॅरिनेट केलेलं चिकन मसाल्यासोबत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यात पाणी आपण फार वापरणार नाही आहोत. आणि आपण जो पुदिना साहित्यात बघितला होता तो कधी घालायचा ते मी तुम्हाला सांगते. चिकन छान असं वाटणामध्ये मिक्स करून झालं की आता आपण पुदिन्याची पानं ही चिरून घालणार आहोत. जर वाटणात आपण पुदिना घातलात ना तर काय होतं, रेसिपीला म्हणजेच आपल्या हिरव्या वाटणातल्या चिकनला थोडी कडवट चव येऊ शकते. म्हणून पुदिन्याचा अतिवापर करायचा नाही आहे. आणि पुदिन्याचा वापर केला तरी तो वाटणात करायचा नाही आहे, पुदिना वरून चिरून घालायचा आहे. आणि यात अगदी मी थोडंसं पाणी घालते आहे. ज्या भांड्यात आपण हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी यात घातलं आहे. बाकी यात फार असं पाण्याचा वापर मी करणार नाही. तुम्हाला जर थोडी पातळसर ग्रेव्ही हवी असेल तर यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकतात, पण पाणी घालताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. तर आता हे सगळं साहित्य छान असं एकजीव मिक्स करून झालेलं आहे. यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि 10 मिनटं सुरुवातीला झाकून ठेवूयात. झाकणावर पाणी वगैरे घालायचं नाही आहे, कारण चिकनला जे स्वतःचंच असं पाणी सुटतं त्यातच आपण हे छान असं शिजवून देणार आहोत. तर आता 10 मिनटानंतर आपण बघूयात की चिकन कसं शिजलेलं आहे. आणि हो, गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, कमी ठेवायची. तर तुम्ही बघू शकता छान असं वर तेल आलेलं आहे आणि तेलाचा रंगही छान असा हिरवा आलेला आहे. तर आपण चिकन छान तळापासून हलवून घेणार आहोत. 10 मिनटात तर लगेच ते शिजत नाही आहे, पूर्ण चिकन शिजण्यासाठी प्रॉपर इथे 20 मिनटं मला लागलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकतात आपण थोडं पाणी यात घातलेलं होतं आणि चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे, त्यामुळे परफेक्ट असं टेक्स्चर या चिकनला आलेलं आहे, म्हणजे चिकनच्या मसाल्याला देखील आलेलं आहे. यावर आपण पुन्हा 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आणि जेवढं चिकन छान मॅरिनेट होतं ना तेवढं अगदी छान मऊ शिजतं आणि आतून छान ज्युसी वाटतं. तर आणखीन 10 मिनटांनी मी उघडून बघितलेलं आहे आणि मस्त चिकन, म्हणजे असं दिसतं आहे ना की दिसल्यावरच खाण्याची इच्छा होईल, असं सुंदर ते दिसतं आहे. तर आता आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही ते बघूयात. तर आपण थोडंसं
चिकनचा एक पीस घेऊन चेक करून बघूयात. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅरिनेशन छान झालं असेल ना तर बघा असं परफेक्ट चिकन छान शिजतं. हिरव्या वाटणातलं चिकन तयार आहे. लगेच आपण त्याला सर्व करायला घेऊयात. कोथिंबीरीने याला फायनल टच देऊयात आणि हिरवं चिकन हे खाण्यासाठी तयार आहे. तर मस्त झणझणीत हिरव्या वाटणातल्या चिकनची रेसिपी तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींना नॉनव्हेज खाण्याचं वेड असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच छान छान सोप्या रेसिपीज शिकण्यासाठी आपल्या मराठी चव चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.